नमस्कार, मी संदीप पाटील, वेलकम सीड्स कंपनी प्रतिनिधी. आपण वेलकम सीडची ढोबळी मिरची शिमला बसंतच्या प्लॉटवर आलो आहे. चापळगावजवळ अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. तर आपले शेतकरी दादांनी शिमलाची लागवड केलेली आणि त्यांनी एक उत्तम असं एक प्रयोग केलेला आहे. आपण त्याच्यासाठी प्लॉटवर आलो आहे पीक पाहणीसाठी. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना ओपनच्या शेतामध्ये शिमला मिरची घेता येत नाही. त्याचं मुख्य कारण असतं की खूप सारं ऊन, टेम्परेचरमध्ये सनबर्निंग होते, फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होते आणि शिमला मिरचीचा प्लॉट जमत नाही. आता आपले जे युवा शेतकरी आहेत, दादांनी एक अतिशय असं नियोजन करून फक्त 2,000 रोपाचा प्लॉट सध्या चालू केलेला आहे आणि आत्ता दुसरा जो प्लॉट केला 1 एकरचा परत केलेला आहे. तर आपण त्यांच्याकडनं त्यांची यशोगाथा जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. मोठ्याने बोला. आपलं नाव सांगा अगोदर. राहुल मधुकर पवार, गाव. निमगाव डाकू, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. बरं, आपण जी आता शेडनेटमध्ये वेलकम सीडची ढोबळी शिमला लावली, व्हरायटी कोणती लावली? बसंत. बसंत लावली. बरं, किती रोपं लावलेत आपण? 2000 झाडे. 2000 झाडं. लागवड तारीख तुमची 12 डिसेंबर 2025ची. बरं, आपल्याला बसंत ही व्हरायटी कशी वाटली? चांगली आहे. मार्केटला बी बाकीच्या व्हरायटी बसणं दिसायला चमकती चांगली आहे. व्हरायटी चांगली वाटली. बरं, तुम्हाला जे आपलं बसंत आहे मार्केटला विकायला कसं काय वाटलं? चांगलं आहे. आज काय रेट विकते? आज 40-45 रुपये विकतो. 40-45 रुपये. शेतकरी मित्रांनो बघू शकता, जी वेलकम सीडची बसंत आहे, हे बघा 3 कोपरे जे आहेत, याच्यामुळे बाकी व्हरायट्यांपेक्षा या बसंतमध्ये मागणी इतर व्हरायट्यांपेक्षा चांगली येते. आज दुसऱ्या व्हरायट्यांना आणि बसंतला कमीत कमी 8 ते 10 रुपये किलो मागे रेट फरक पडतो. आणि क्वालिटी बघा, एकदम प्लास्टिकसारखं फळ वाटतं. दादा तुम्हाला विचारू इच्छितो, आपण जो आता बसंतचा प्लॉट केला, आता तुमचा आज फेब्रुवारी महिना आहे, आज तुमची 25 फेब्रुवारी, पूर्ण सतत ऊन आहे आणि प्लॉट एकदम ग्रीनरी आणि छान बनवलेला आहे. बरं, किती तोडे झाले असतील ह्या तुमच्या बसंत शिमलाच्या आतापर्यंत? 3-4 तोडे झाले. 3-4 तोडे झालेत. बरं, तुम्ही आता एक नवीन एक प्रयोग केलेला आहे, याच्याबद्दल आमच्या बाकी शेतकऱ्यांना माहिती पाहिजे. आता तुम्ही आता हे बघा, लोक शेडनेट करतात, शेडनेटमध्ये जास्त पैसा खर्च होतो. तुम्ही आता हे उन्हापासून संरक्षण त्यासाठी तुम्ही एक हे असं नियोजन केलेलं आहे. बरं, हे जे तुम्ही आता क्रॉप कव्हर सारखं केलेलं आहे, हे किती फुटावर केलेलं आहे? 8 फुटावर. 8 फुटावर केलेलं आहे. आता हे असं बांधणी वगैरे कशी केलेली आहे? ही जी बांधणी तुम्ही काय गोटी केलेली का? हो, गोटी. गोटीला बांधणी करून तुम्ही तारा वगैरे बांधले. बरं, तुम्ही आता ही जी बांधणी केलेली आहे आणि 2 बेडचं अंतर किती आहे? हे 6 फूट आहे. 6 फुटामध्ये तुम्ही एक एक तार वरून टाकलेला आहे. हो. शेतकरी मित्रांनो बघू शकता, दादांनी जो आता प्रत्येक आपली जी काचेची गोटी बांधून आणि त्याला हे जे स्ट्रेचेबल असं क्रॉप कव्हर लावलेलं आहे त्यांनी, साधारणतः 30 ते 35 मायक्रॉनचं असेल. आणि ते मला एक सांगा, एका एकरला याचा खर्च किती असू शकतो? नुसता क्रॉप कव्हरचा 55,000 रुपयापर्यंत येतो. 55,000 रुपयेपर्यंत तार वगैरे त्याला लागतात. आणि एकदा केलेलं तुम्ही किती पिकं घेऊ शकता आणि किती वर्ष? 3 पिकं घेऊ शकतो. 3 वर्ष करू शकतो. 3 वर्ष. एक तोच कापडा. तो एक कापड 3 वर्ष म्हणजे 50-55,000 रुपयात तुम्ही 3 वर्ष 3 पिकं साधारणतः वापरू शकतात. आणि त्याची गरज फक्त उन्हाळ्यासाठी. उन्हाळ्यासाठी. तुम्ही एकंदरीत जी शिमला मिरची लागवड केलेली आहे, शेतकरी मित्रांनो प्लॉट बघू शकतात की आता बघा फ्लॉवरिंग बघा, आणि याचा तोडा कधी झालेला आहे? कालच केलेला आहे. काल तोडा केलेला आहे. तर तुम्ही जो तोडा केला आणि जी व्हरायटी आता एवढ्या उन्हात, कलर बघा आणि क्वालिटी बघा, कशी वाटली तुम्हाला व्हरायटी? चांगली, एकच नंबर वाटते. एकंदरीत तुम्ही जो हे जे क्रॉप कव्हर केलं याचा फायदा वाटतोय मला सुद्धा. कारण की तुमच्या बाजूला दुसरा पण तुम्ही ओपनचा प्लॉट केला, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक दिसला. तुम्ही जी आता बसंत लावली, बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता, लागवड केली पाहिजे, कशी वाटली व्हरायटी? हो, एक नंबर व्हरायटी आहे. ही व्हरायटी चांगली चालती आहे इथं लोकल मार्केटला चांगली चालते. व्यापाऱ्याची पसंती चांगली, आणि खायला बी चांगली, चवीला चांगली. बरं, तुम्ही जी बसंत लावली आणि आता किती लावलं परत? आता 10,000 लावली. 10,000 लावलं सेम पॅटर्न मध्ये, सेम क्रॉप कव्हर करून. समाधानी आहे शेतकरी मित्रांनो? दादांनी जो प्लॉट बनवला सुंदर बनवलेला आहे आणि त्यांनी जे नियोजन केलं एकदम बढिया आहे. धन्यवाद.